बीजेपीने दिला आहे तो अतिशय योग्य आहे, सुसंस्कृत आहे, बोलणं एकदम त्यांचं लागवी आहे आणि कार्यकर्त्यांना आकर्षित करण्याचं, कार्यकर्त्यांचं काम करण्याचं त्यांचं जे विजन आहे ते अतिशय योग्य आहे. त्यामुळं विजय त्यांचाच आहे, मोदींचं विजय नाही. भारतामध्ये आपल्याला हिंदुत्ववाद आहे, हिंदू महत्त्वाचं आहे. भारत देश आपल्या प्रगतीकडे चाललेला आहे. त्या निमित्ताने जो उमेदवार मोदी साहेबांनी दिला आहे तो अत्यंत योग्य आहे, सुशिक्षित आहे, सुसंस्कृत आहे. त्यांचं वागणं बोलणं, कार्यकर्त्यांशी मिळून राहणं, मिसळून राहणं ते अतिशय योग्य आहे. त्यामुळे बीजेपीने जो उमेदवार दिला आहे तो अतिशय योग्य आहे. आता जर उमेदवारीची चर्चा आहे की सुजय विखे विरोधात निलेश लंके, तर असं तिकीट जर निलेश लंकेंचं फायनल झालं किंवा त्यांना उमेदवारी भेटली तर वातावरण कसं असेल? आता निलेश लंकेंना अजून काही उमेदवारी जाहीर झालेली नाही. ज्यावेळेस होईल त्यावेळेस याच्यावर बोलता येईल, पण जरी झाली तरी सुजयदादांचा विजय हा निश्चित आहे. त्यामुळे काही फरक पडणार नाही, त्यामुळे काही अडचण नाही. आमदाराची काहीच कामं नाही, म्हणजे उद्घाटन नुसते करायचे, कामं कुठंच नाही, अशी काहीच नाही. विखे पाटलांची कामं आहेत तशी. विखे पाटलांनी केले कामं, काय मंत्र्याचे आपले व्यायामाचे सगळे असे बरेच कामं केले नाही. काहीच विकास कामं काहीच हा बड्डे बिड्डे आहेत असते, म्हणजे बड्डेसाठी हा बड्डेसाठी विकास कामासाठी 300 रुपये जातात. एका मुलं बघा 100 रुपये घेतात तुम्ही, आणि मोबाईल 3000 वर्षाला 36,000 रुपये, आणि आपल्या बायको 300 रुपये द्यावं नाही. मोठा देऊ नका एवढं कुठं काय, ती मग फुकटमध्ये ना कंपनीच्या याच्यातूनच फुकटमध्येच द्यायची. कामं नाही कुठं काहीच नाही. लंकेंचं म्हणजे फायद्यासाठी सत्तांतर करतात. आणि विखेंचं काम कसं आहे? विकेंडचं काम चांगलं आहे. मग ही लढत कशी होईल? विके एकतर्फी होईल. आता काय सांगता येणार, पण एक खासदार आणि एक आमदार म्हणून दोन्ही माणसं फार चांगली. ही जी विखे 5 वर्षे ही मतदारसंघात बिराकलाच नाही, त्याच्यामुळे मग काय त्याच्यावर विश्वास ठेवा, काय विश्वास ठेवा. त्याच्यामुळे मग आपला लंके बरा नाही. मोदीच्या योजना 100% चांगल्या, पण त्यांचे जी कार्यकर्ते आहेत ही चांगली नाहीत, कधी जनतेला भेटतच नाहीत. एकदा निवडून आले की परत येतच नाही जनतेला. हा फक्त साखर दिली 5 वर्षापूर्वी, 4 किलो साखर दिली, एवढा उपकार केलाय, याशी काही नाही. जमणार, कधी जमणार, तडफदार नेता येईल. पण परंतु अधिकृत त्यांनी अजून उमेदवारीची घोषणा केली नाही, तर तुम्हाला काय वाटतं भेटून त्यांना लढतील ते? हो लढणार, 100% लढणार, आणि पवार साहेब त्यांना उमेदवारी देणार आहे. मग त्यांनी आतापर्यंत जे उमेदवारीचं नुसतं लोक म्हणतात की चर्चा आहे किंवा एक प्रकारचं हुलकावणी देतात, हे का चाललं असेल तुम्हाला काय वाटतं? नाही ते त्यांचं गुपित ही, पण ते राहणार, 100% राहणार. आरक्षण जाईनच ना. आपण जरांगे पाटील किती दिवस झालं उपोषणाला बसले, 2-3 वेळेस झालं उपोषणाला बसायचं, पण त्यांना काही आरक्षणच द्यायला निदान आम्हाला त्याचा तरी लाभ द्यायला पाहिजे ना. मराठी म्हणतात, पण काय भेटतंय मराठ्यांना? तरी कष्टाचीच जण आहे का? त्यापेक्षा मग लेकराचं तरी कल्याण झालं पाहिजे की आमचं तर गेलं आयुष्य असं काम करण्याचं. काही भेटू नाही तर आम्हाला सरकारातून काही नका का भेटायला निदान. आता मग म्हणले पाटील घरा नाही, कुठे मोठा घरा नाही, काय आम्हाला कष्ट तर करावं लागते. काय मोठं माणसातून सगळं एकच आहे, माळी एकच, मराठी एकच, हरिजनी एकच. समजा बाकीच्या इतर जातींना किती काही बी भेटतंय, मराठ्यांना काहीतरी भेटू शकतं का? काहीच भेटत नाही. त्यापेक्षा जर आम्हाला आरक्षण दिलं तरच आम्ही मोठं देऊ, नाही देणारच नाही. काही भेटू नाही तर आम्हाला सरकारातून काही नका का भेटायला निदान. आता मग म्हणले पाटील घरा नाही, कुठे मोठा घरा नाही, काय आम्हाला कष्ट तर करावं लागते. काय मोठं माणसातून सगळं एकच आहे, माळी एकच, मराठी एकच, हरिजनी एकच. समजा बाकीच्या इतर जातींना किती काही बी भेटतंय, मराठ्यांना काहीतरी भेटू शकतं का? काहीच भेटत नाही. त्यापेक्षा आरक्षण दिल्याशिवाय आम्ही मतच देणार नाही. आता तुम्ही कांदा काटणीचं काम सुरू आहे करतात, किती रोजगार आहे? काय आता 200 रुपये रोज, आणि दिवसभर काम करायचं. सकाळी 10ला यायचं तर संध्याकाळी 6ला सुटायचं. आणि काय येत आहे 200 रुपयात? साखर आणि तेल 2 सुद्धा येतात का 200 रुपयात? त्यापेक्षा आम्हाला लाभच नाही ना काही. या सरकारने तर आपल्याला काय आरक्षण दिले नाही. मराठा समाजाला आज बेरोजगारी झाली, मराठा समाज गरीब झाला, त्यांना आज रोजी गरज कशाची? नोकरी पाहिजे. पण आज 90% 100% मार्क आहे त्यांना. पण आज रोजी जर असे ती जर शेती करीत असते, एवढं सगळं शिकून जर पडले असते, ज्यांना भविष्यात काय फायदा त्यांना? अजून 2-3 पिढ्या जर गेल्या तर मराठा समाज एकदम गरीब होईल. काय त्याला कुठलंही काहीच राहणार काय. 75% कामगिरी चांगली, विखे दादा पण चांगली. पण तसं जर विचार केला तर बीजेपीचं सरकार आहे आता, आणि त्या सरकारने जर आरक्षण नाही दिले तर माझ्या हिशोबाने
80% निलेश लंके साहेबाला मतदान होईल, कारण तसं वारं होऊ शकतं, कारण वेळच तशी आरक्षणाच्या त्याला 92% मार्क. काय आमचं तेवढं झालेलंच आहे, काय बारखाली नातं आहे त्यांच्यासाठी काहीतरी झालं तर झालं, दुसरा काय विषय. मुलांचं तर भवितव्य गेलंच, 92% मुलं घरी येतात.